शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीने आज दिनांक 26 जून 2025 रोजी प्रजाहितदक्ष लोकराज्य आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीचे औचित्य साधून आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील वॉर्ड नंबर 15 राधाकृष्ण वसाहत येथील राजश्री शाहू उद्यान सांगली येथे गणेमी काव्याने शाहू महाराज यांचा अर्धाकृती पुतळा युवा नेते विनायक बल्लूदादा केरीपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनायक आबा हेगडे, संस्थापक सदस्य माननीय प्रकाश अण्णा कांबळे, माननीय अमित चव्हाण, माननीय नितीन माने यांच्या नेतृत्वाखाली बसवण्यात आला व आज शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लाडू वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते माननीय करीमभाई मेस्त्री, श्री शेवंतताई वाघमारे, अभिजित भोसले, अर्जुन कांबळे, कबीरभाऊ वनकटे, शुभम जाधव, राजू कांबळे, शहाजी नाना कोकरे, अमेय कोलप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी समितीच्या वतीने महापालिका प्रशासनास आवाहन करण्यात आले की येत्या 8 दिवसात राजश्री शाहू महाराज यांच्या बसवलेल्या पुतळ्यास प्रशासकीय मान्यता देऊन पुतळा जैसे ते ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत। महाराष्ट्राला आणि देशाला गतिमान आणि मजबूत बनवून देशाची धर्मनिरपेक्षता, देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पाईक म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना महाराष्ट्रात आरक्षण देण्याचा प्रथम काम जर कोणी केलं असेल प्रामाणिकपणे छत्रपती शाहू महाराजांनी केलं आहे। आणि शाहू महाराजांचा विचाराची बांधिलकी ठेवणारा संपूर्ण महाराष्ट्रातली आणि सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातली आम्ही राहणारी आज त्यांच्या विचाराचे पाईक असणारी आम्ही माणसं आज या ठिकाणी जयंती साजरी करत असताना आम्हाला फार मोठा अभिमान आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा, त्यांच्या विचाराचा स्मरण व्हावं यासाठी या भागामध्ये शाहू उद्यानाची स्थापना मूळच्या काळामध्ये म्युन्सिपाल्टीने नगरपालिकेने केली होती, पण आता तत्कालीन महापालिकेनं खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, अर्धपुतळा किंवा पूर्ण पुतळा या उद्यानाच्या समोर प्रवेशद्वाराजवळ बसवणं आणि त्याचं पुन्हा सुशोभीकरण करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे। तशी मागणी आमच्या विपुलताई विजयकुमार केरीपाळे आणि त्यांचे सुपुत्र बल्लू केरीपाळे, आमचे त्यांचे बंधू विपुल केरीपाळे या दोघांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत। त्याच्या जयंतीच्या माध्यमातून आज आमच्या सगळ्या भागातल्या सर्व जाती धर्माचे, समाजाचे, धर्मनिरपेक्ष विचाराच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणलं आणि या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम साजरा करत असताना आम्हाला फार मोठा अभिमान आहे। महापालिकेच्या आयुक्तांनी तात्काळ याला तत्वत मान्यता देऊन छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला उद्घाटन करण्याची भूमिका घ्यावी, त्यासाठी बजेट निर्माण करावा आणि सदर कामगिरी करण्याची भूमिका त्यांनी ठेवावी एवढीच या जयंतीच्या निमित्तानं अपेक्षा आहे। भविष्यामध्ये महाराष्ट्राला बलशाही करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांचे विचार करतील त्यापेक्षा अधिक आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शाहू महाराज की जय। आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती सांगलीमध्ये शाहू उद्यान या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं व भागातील युवा नेते, धडाडीचे युवा नेते विनायक बल्लूदादा केरीपाळे यांच्या नेतृत्वाखाली काल संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह गणेमी काव्यानं रात्री शाहू महाराजांचा पुतळा या ठिकाणी आम्ही बसवण्यात आलेला आहे। आम्ही महापालिका प्रशासनाला आवाहन करतो, जो पुतळा शाहू महाराजांच्या उद्यानामध्ये शाहू महाराजांच्या आपण जो पुरोगामी महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्रात जर शाहू महाराजांचं पुतळा आणि सांगली महापालिकेत पुतळा नसल्यामुळं आज संघटनेनं पुतळा बसवलेला आहे। महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, पुतळ्याला मान्यता द्यावे व जैशतेचा आदेश द्यावं आणि शाहू महाराजांच्या 151वी जयंतीनिमित्त महापालिकेनं तेवढं शाहू महाराजांच्या कार्याला एक छोटंसं खारीचं वाटा म्हणून आज त्यांनी जैशते आणि पुतळ्याला परमिशन द्यावं असं आम्ही सर्व चळवळीतील कार्यकर्ते आणि सर्वच शिव शाहू फुले आंबेडकर साठेंना विचारधारेशी निगडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आम्ही महापालिकेला सांगू इच्छितो।